गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी मेघा उगले तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ असणार आहे सवाष्णी भोजनचा. कारण आम्ही तुळजापूरवरनं जाऊन आलो. तुळजापूरवरनं आल्यानंतर आमच्याकडे सवाष्णी भोजन घालायची पद्धत आहे. तर आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सवाष्णी भोजनचा पूर्ण स्वयंपाक आणि पूजाविधी हे सर्व पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण विधी, स्वयंपाक, मी सवाष्णी पूजन कसं करते हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं मी शेगडीची पूजा करून घेतली आहे. कारण सवाष्णीचा स्वयंपाक म्हणजे आपल्या घरी देव्याच येतात जेवायला असं समजून ज्यावरती आपण स्वयंपाक करणार आहोत त्या शेगडीचं पूजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून व्यवस्थित साफसफाई करून सगळ्यात पहिलं मी गॅसचं पूजन केलं आणि मग सगळ्यात पहिलं शिजायला टाकली ते पुरणासाठी हरभऱ्याची डाळ. तर हा सगळा स्वयंपाक आणि एका साईडला मी चहा ठेवलेला आहे. कारण उपास होता त्यामुळे चहाशिवाय तर कामाला सुरुवात होणारच नव्हती माझी. त्यामुळे पहिला चहा ठेवला, एका साईडला डाळ शिजायला घातली आणि त्यानंतर आमटीसाठी मी वाटणाची सुरुवात केली. काळं वाटणाची कटाची आमटी करतात आमच्याकडे, त्यामुळे मी कांदा छान लालसर असा परतून घेतलेला आहे. त्यानंतर कांदा, खोबरं, लसूण, आलं हे सगळं खरपूस मी भाजून घेतलेलं आहे. ह्याचं वाटण आम्ही टाकतो आणि ह्या वाटणामध्ये जी शिजलेली आपली पुरणाची डाळ असते ना, ती डाळ 1-2-3 चमचे टाकतो आम्ही. म्हणजे ही आमच्याकडे तशीच कटाची आमटी करतात. आम्ही पुण्या साईडचे असल्यामुळे आमच्याकडे ही अशी कटाची आमटी खूप खूप टेस्टी आणि खूप फेमस रेसिपी आहे. पुरणपोळी म्हटले की कटाची आमटी, गुळवणी ही आलीच. त्यामुळे मी कटाच्या आमटीची तयारी केलेली आहे आता इथे. तर हा सगळा स्वयंपाक आहे ना, हा थोडा फास्ट फॉरवर्डमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही बोर व्हाल बघायला. कारण पुढच्या पण खूप सगळ्या विधी दाखवायच्या आहेत. त्यामुळे हा असा प्रॉपर रेसिपी व्हिडिओ नाही आहे. त्यामुळे एक फास्ट फॉरवर्डमध्ये फक्त तुम्हाला दाखवायचं आहे की सवाष्णींच्या जेवणासाठी कोणते कोणते पदार्थ करायचे असतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
तर आज आमच्याकडे सवाष्णी भोजन आहे. आम्ही तुळजापूरला जाऊन आलो होतो ना, तर आमच्याकडे अशी पद्धत आहे, तुळजापूरवरनं जाऊन आलं की सवाष्णी भोजन करायचं असतं घरी आणि मग प्रसाद फोडायचा असतो. तुळजापूरवरनं आणलेल्या बांगड्या सवाष्णींना द्यायच्या असतात. तर त्यासाठी मी आता पुरण करत आहे. आता पहा सगळ्यांची आवडती कटाची आमटी.
सवाष्णी भोजनचा संपूर्ण स्वयंपाक माझा तयार झालेला आहे आणि आता तयारी सवाष्णी पूजनची। सगळ्यात आधी जे ओटी भरायची होती ते ओटीचं सामान मी सगळं एकत्र काढून ठेवलं आणि देवाचा नैवेद्य काढून ठेवला। ओटीच्या सामानामध्ये खण, नारळ, फुलं, हळदी कुंकू, पानाचे विडे आणि सोलापूरवरून आणलेल्या तुळजाभवानी आईच्या हिरव्या बांगड्या हे सगळं मी बाजूला काढून ठेवलेलं आहे, कारण ऐन वेळेला हे राहिलं ते राहिलं असं नको व्हायला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्या देवाला नैवेद्य, तर तो सुद्धा मी काढलेला आहे। आणि आता सवाष्णी येण्याची मी वाट पाहत होते, कारण 1:30चा टायमिंग दिला होता पण 2 वाजले होते। तर आता त्या येतील आणि माझ्या पूजेला सुरुवात होईल। सवाष्णी पूजनचं पहिली विधी आहे, सवाष्णी आल्यानंतर त्यांची पाद्यपूजा करायची असते। त्यांचे पाय धुवायचे, हळदी कुंकू व्हायचं, त्यांच्या पाया पडायच्या, कारण हा पहिला संस्कार आहे सवाष्णी पूजनाचा। आणि माझ्या बिल्डिंगमधल्या ह्या सगळ्या माझ्या सवाष्णी आहेत, माझी आई सुद्धा आहे त्याच्यामध्ये, आणि सगळ्या इतक्या छान रेडी होऊन आल्या होत्या। मी त्यांना आदल्या दिवशीच सांगितलं होतं की छान रेडी होऊन या, आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे म्हणून। तर खरंच माझ्या या विनंतीला मान देऊन सगळ्या इतक्या सुंदर दिसत होत्या, खूप खूप छान वाटलं। म्हणजे असं वाटत होतं ना की देवी स्वरूपच ह्या सगळ्या सवाष्णी माझ्याकडे आलेल्या आहेत आणि खूप आवडीने आल्या होत्या आणि खूप सुंदर दिसत होत्या। तर पहिलं 5 सवाष्णी बोलावल्या होत्या मी, 5च्या 5 जणी अगदी वेळेत आल्या आणि खरंच सगळ्यांनी उपास केला होता, त्यामुळे खूप छान वाटलं मला। माझी म्हणजे अपेक्षेपेक्षा खूप खूप छान वाटत होतं। त्यानंतर सगळ्यांना भोजन वाढलं आणि त्यांना हवं नको ते पाहण्यासाठी मी त्यांच्या जवळ बसले, त्यांच्या सानिध्यात खूप छान वाटत होतं मला। भोजन झाल्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू लावून त्यांची खणा नारळाने फूल देऊन ओटी भरली आणि त्यांना पानाचे विडे दिले। आमच्याकडे पानाचे विडे देतात, कारण तुळजाभवानी आईला पानाचा विडा हा अतिप्रिय आहे। म्हणून ज्या सवाष्णी आपल्याकडे जेवायला येतात त्यांची खणा नारळाने ओटी भरून पानाचे विडे देण्याची आमच्यामध्ये पद्धत आहे। तर अशा प्रकारे 5 सवाष्णींची ओटी भरली, त्यांना नमस्कार केला आणि माझं सवाष्णी भोजन मी पूर्ण केलं। तर मैत्रिणींनो, आवडला तुम्हाला हा सवाष्णी भोजनाचा व्हिडिओ? तर येणाऱ्या गुरुवारी तुम्ही सुद्धा असं सवाष्णी भोजन नक्की करा। मी आधीच केलं होतं, कारण मला ह्या तुळजापूरच्या सवाष्णी भोजन होतं माझ्याकडे, पण तुम्हाला सुद्धा या व्हिडिओचा नक्की फायदा होईल। आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझे व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात पहिले समजतील नोटिफिकेशनच्या द्वारे। आता भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, उत्साही रहा।